तर मित्रांनो, आपण डेव्हलपर असाल तर CI/CD हे शब्द तुम्ही नक्की ऐकले असतील. पण CI/CD म्हणजे नेमकं काय? आणि IT कंपनीजमध्ये हे इतकं महत्त्वाचं का आहे? आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. कारण CI/CD प्रोसेस म्हणजे काय? आणि ते कसं काम करतं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि ते डेव्हलपरचं काम किती सोपं करतं हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे ह्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण सुरुवात करूया CI पासून. म्हणजे CI म्हणजे काय? तर कंटिन्युअस इंटिग्रेशन. म्हणजे यापासून कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजे हे प्रोसेस म्हणजे जो कोड असतो आपला तो सतत इंटिग्रेशन करण्याचं काम ह्या प्रोसेसमध्ये केलं जातं. म्हणजे समजा उदाहरणार्थ आपलं एक ॲप्लिकेशन रनिंग आहे आणि ह्या ॲप्लिकेशनमध्ये इथे 10 डेव्हलपर्स काम करतात. तर हे 10 डेव्हलपर काम करत असताना सपोज ह्या ॲप्लिकेशनचं जे व्हर्जन कंट्रोल आहे ते गिट आहे समजा. आणि ह्या गिटमध्ये ह्या ज्या प्रोजेक्टचं मेन ब्रँच असते. सपोज ही मेन ब्रँच आहे. तर ह्या मेन ब्रँचमध्ये जेव्हा हे 10 डेव्हलपर्स काम करत असतात, ह्या मेन ब्रँचपासून ते स्वतः त्यांची लोकल ब्रँच तयार करत असतात आणि ह्या लोकल ब्रँचमध्ये ते त्यांचा कोड पुश करत असतात. जे पण काही चेंजेस असतील रिक्वायरमेंटनुसार ते ह्या मेन ब्रँचमध्ये पुश करणार. म्हणजे सपोज इथे 10 डेव्हलपर्स आहेत, तर 5 डेव्हलपर्सने काही रिक्वायरमेंटवरती काम केलं आणि 5 डेव्हलपरने दुसऱ्या रिक्वायरमेंट. ते मल्टिपल वेजने ह्या मेन ब्रँचमध्ये कोड पुश करत राहतात आणि जसं ते कोड आणि रिक्वायरमेंटनुसार चेंजेस ॲड करत राहतील तसं मेन ब्रँच आपली अपडेट होत राहील. मग ही जी प्रोसेस असते इथं जे आहे CI म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन होत राहतं. म्हणजे ह्या प्रोसेसमध्ये कंटिन्युअस इंटिग्रेशन म्हणजे इथं जे पण काही बिल्ड एरर्स वगैरे म्हणजे टेस्ट केसेस असतात. जेव्हा एखादा डेव्हलपर त्यांची ब्रँच जी आहे मेनमध्ये पुश करतो, पुल रिक्वेस्ट रेज करतो, त्या केसमध्ये इथे काही चेक्स असतात. म्हणजे टेस्ट केसेस असतात आणि इथे बिल्ड जे आहे ते रन होत असतं. म्हणजे हे बिल्ड ऑटोमॅटिकली रन होतं. म्हणजे जर तिथे काही इश्यू असतील तर तिथे लगेच ऑटोमॅटिक समजतील. म्हणजे एरर येतात आणि बिल्ड जे आहे फेल्ड होतं. म्हणजे त्या केसमध्ये काय होतं की डेव्हलपरना समजतं की हा कोडमध्ये काहीतरी इश्यू आहे. त्या केसमध्ये हा कोड जो आहे या मेन ब्रँचमध्ये पुश होत नाही. मग त्या केसमध्ये डेव्हलपर त्यावरती पुन्हा काम करून ती पुन्हा ब्रँच पुश करतो आणि त्या केसमध्ये हे मेनमध्ये जातं. म्हणजे हा जो कोड असतो मेनमध्ये, हा जो असतो कोड तो पूर्ण कंटिन्युअस इंटिग्रेशन झाल्यानंतर प्रॉपर जो आहे व्हॅलिड कोड असतो. आणि ही जी प्रोसेस होत असते ती पूर्ण प्रोसेस म्हणजे ती अंडर CI मध्ये येत असते म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशन. आणि ह्या प्रोसेससाठी पूर्ण जे बिल्ड आणि टेस्ट केसेस जे लिहिल्या असतात त्या टेस्ट केसेस आणि जर काही एरर असल्यास ते एरर ऑटोमॅटिकली अवॉइड करून तो व्हॅलिड कोड ॲक्सेप्ट केला जातो आणि ती प्रोसेस होत असते CI मध्ये म्हणजे कंटिन्युअस इंटिग्रेशनमध्ये. तर ह्याचं डेव्हलपरना काय फायदा असतो की डेव्हलपरने कोड कमिट केल्याबरोबर सिस्टम आपोआप बिल्ड तयार करतं आणि जे पण टेस्ट केसेस त्या CI मध्ये असतात त्या पूर्ण चालवतो आणि जर एरर असल्यास लगेच दाखवतो. यामुळे टीमला प्रॉब्लेम आधीच कळतात आणि बग फ्री कोड तयार होतो. म्हणजे जो पण कोड असतो मेनमध्ये जाणारा मेन ब्रँचमध्ये तो बग फ्री असतो आणि पूर्ण व्हॅलिड असतो. आणि ही जी प्रोसेस असते ही ऑटोमेटेड असते. त्यामुळे आता डेव्हलपरना जास्त यामध्ये काम करावं लागणार नाही. कारण डेव्हलपरचं यामध्ये फक्त काम असतं जी ब्रँच असते त्याने रिक्वायरमेंटनुसार जे चेंजेस केलेले असतात ते डायरेक्टली फक्त मेन ब्रँचमध्ये पुश करणं. एकदा मेन ब्रँचमध्ये त्यांची ब्रँच अप्रूव्ह झाल्यानंतर जेव्हा कोड पुश होतो तो ऑटोमॅटिकली बिल्ड तयार करतो आणि टेस्ट केसेस रन करतो. आणि जर काही इश्यू असतील तर तो रिव्हर्ट म्हणजे तिथं कॉन्फ्लिक्ट्स असतील किंवा काही बिल्ड एरर असतील तर ऑटोमॅटिकली शो करतो. म्हणजे त्यावर डेव्हलपर परत काम करतो आणि परत तो पुश करतो. ही जी प्रोसेस असते ही CI. सेम वे इथं कंटिन्युअस डिलिव्हरी ही फेज येते. म्हणजे ही जी फेज असते कंटिन्युअस डिलिव्हरी CD म्हणजे ही फेज असते ती ऑटोमेटेड जे स्क्रिप्ट्स असतात म्हणजे CD म्हणजे कंटिन्युअस डिलिव्हरी किंवा कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. याचं मुख्य काम असतं तर तयार झालेला जो कोड असतो ऑटोमॅटिक सर्व्हरवरती डिप्लॉय करणं. म्हणजे ही जी मेन ब्रँच आहे यामध्ये पूर्ण जो कोड आहे हा व्हॅलिड कोड असतो आणि हा जो कोड असतो पुढे जो आहे सर्व्हरवरती डिप्लॉय करण्याचं काम हे कंटिन्युअस डिलिव्हरी म्हणजे हे CD करतात. म्हणजे आपल्याकडे एन्व्हायरमेंट्स असतात. म्हणजे कसं म्हणजे पहिल्यांदा आपण डेव्ह एन्व्हायरमेंट असतो जिथं डेव्हलपर्स फक्त काम करतात. त्याच्यानंतर स्टेजिंग एन्व्हायरमेंट असतो. म्हणजे हा जो स्टेजिंग एन्व्हायरमेंट असतो याला फक्त लिमिटेड ॲक्सेस असतात. मॅनेजर वगैरे हायर जो पर्सन ऑथॉरिटीवाले असतात ते चेक करतात. आणि याच्यानंतर जे असतं ते असतं प्रोडक्शन. म्हणजे सपोज जर काही डेव्हलपर
पासून कोड पुश झाला पुढे आणि इतर टेस्टिंगमध्ये जर काही इश्यू आले तर ते स्टेजिंगवाले परत रिटर्न डेवला पाठवू शकतात. म्हणजे डेव परत त्याच्यावरती काम करून ती रिक्वायरमेंट फुलफिल करून परत तो पुश करू शकतो स्टेजिंगवरती. आणि हे जे आहे स्टेजिंग हे जे प्री एन्व्हायरमेंट आहे प्रोडक्शनचं, आणि इथे सगळे व्हॅलिडेशन चेक झाल्यानंतर जेव्हा इथून अप्रूव्हल येतं तेव्हा तो कोड डायरेक्टली पुश केला जातो प्रोडक्शनला. आणि ही सगळी प्रोसेस जी आहे ही ॲटोमॅटेड प्रोसेस असते. म्हणजे यामध्ये डेव्हलपर्सला काहीही काम म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यायची गरज नसते. म्हणजे इथून जेव्हा मेन ब्रँच तयार होते, म्हणजे इथून जो कोड तयार झालेला कोड जो असतो तो डायरेक्टली डिप्लॉय करण्याचं काम हे CD म्हणजे कंटिन्युअस डिलिव्हरी करत असते. तर ह्या कंटिन्युअस डिलिव्हरीचा फायदा काय असतो, की म्हणजे डेव्हलपरला मॅन्युअल डिप्लॉय करायची गरज नाही. म्हणजे डेव्हलपरचं काम फक्त या मेन ब्रँचपर्यंत कोड आणून या मेन ब्रँचमध्ये पुश करायचं. तिथून जी पुढची प्रोसेस असते ती ऑटोमॅटिकली होत असते. म्हणजे यामध्ये मॅन्युअली डेव्हलपरला काही काम करायची गरज नाही. आणि बिल्ड झाल्यावर सिस्टमवर स्वतः प्रोडक्शन किंवा स्टेजिंग सर्व्हरवर कोड अपलोड करतं. यामुळे टाईम असतो आणि मॅन्युअल मिस्टेक्स कमी होतात. आणि यामुळे सॉफ्टवेअर अपडेट्स पटकन रिलीज होत असतात. तर हे जे आहेत हे महत्त्वाचे म्हणजे फायदे आहेत CI/CDचे. म्हणजे त्यामुळे CI/CD मुळे आपण कंपनीजला प्रोडक्टिव्हिटी वाढवता येते. म्हणजे बग्स कमी होतात आणि युजरला फास्ट अपडेट्स मिळतात. म्हणजे GitHub ॲक्शन किंवा जेनकिन्स, GitLab CI, Azure DevOps ही काही पॉप्युलर CI/CD जे टूल्स आहेत, म्हणजे ज्यांचा वापर सगळ्या मोठ्या IT कंपन्यांमध्ये होतो. आणि ही जी प्रोसेस असते ही पूर्ण ऑटोमेटेड असल्यामुळे CI/CD ही इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही IT मध्ये करिअर करत असाल आणि IT मध्ये करिअर करण्याचा जर विचार असेल तर CI/CD प्रोसेस समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. हा जो पार्ट आहे हा पूर्ण DevOpsच्या अंडर येतो. म्हणजे जो मोठ्या कंपनीज असतात त्यामुळे त्यामध्ये जे मोठे प्रोजेक्ट्स असतात त्यामध्ये सगळी पूर्ण प्रोसेस जी असते ऑटोमेटेड असते. आणि यामध्ये DevOps इंजिनिअरचं जे वर्क असतं ते हे कंटिन्युअस डिलिव्हरी आणि इथून पुढचं जे वर्क असतं ते DevOps इंजिनिअर करतात. म्हणजे ही जी CI/CD ची मेन प्रोसेस आहे हे जास्त करून DevOps हा जो रोल आहे त्यामध्ये येत असतो. त्यामुळे डेव्हलपरचं काम फक्त मेन ब्रँचपर्यंतच लिमिटेड असतं आणि तिथून पुढं जे आहे ते ऑटोमेटेड स्क्रिप्ट्स अँड म्हणजे ते जी प्रोसेस असते ते DevOps इंजिनिअरनी करून ठेवलेली असते. त्यामुळे जर तुम्ही IT मध्ये यायचा विचार करत असाल किंवा तुम्ही IT मध्ये असाल तर ही CI/CD प्रोसेस समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. कारण ज्या IT कंपनीज असतात त्या पूर्ण ह्या CI/CD बेसवरतीच अवलंबून आहेत. म्हणजे त्यांचा जो कोड आहे, कोड बेस पुश करणं, जे पण रिक्वायरमेंट असतात ते CI/CDच्या माध्यमातूनच ते पुश करत असतात. कारण हीच ती प्रोसेस आहे, ते मॉडर्न डेव्हलपमेंटची बॅकबोन आहे. तर ह्या प्रोसेसनंतर तुम्हाला समजलंच असेल, की म्हणजे CI/CD म्हणजे बेसिक आयडिया आली असेल, की CI/CD म्हणजे बेसिकली कशी वर्क होते IT कल्चरमध्ये. तर अशाच अजून IT रिलेटेड नॉलेजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्यायला विसरू नका. धन्यवाद.